श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आज संक्रांत असल्यामुळे आणि जोडवी खरेदी करायची असते म्हणतात ना, त्यामुळे आहोने आज मला जोडवी खरेदी करून दिली। मग कोल्हापूरमध्ये ओसवाल म्हणून आहेत, त्यांच्याकडे मी जोडवी घेतलेली। खूप छान त्यांच्याकडं चांदी आणि सोनं वगैरे चांगलं मिळतं आणि जोडवी मी ही खरेदी केली आणि त्यानंतर लोटकी आणायला गेलेलो। म्हणजे आम्ही कोल्हापूरमध्ये त्याला लोटकीच म्हणतोय, बोळकी म्हणतात किंवा सुगड म्हणतात। आणि कुंभार गल्लीत मी हे लोटकी घेतलीत आणि तो जो पैसे साठवायचा जो हे आहे तो डबा मला खूप आवडतो। मी ते दरवेळेला घेत असते। माझ्याकडे आता एक होता, पण मुलग्यासाठी म्हणून पण अजून एक मी हा घेतला। खूप स्वस्त मिळते कुंभार गल्लीमध्ये हे सगळं साहित्य। आणि पूजा करण्यासाठीचं हे सगळं साहित्य, फक्त ह्यात गाजर नव्हतं, ते नंतर थोड्या वेळाने मी ह्यात गाजर घेतलेला आहे। अजून माझं खोकल्यामुळं घसा मध्ये मध्ये आवाज येत असेल। आणि काय झालं, व्हिडिओत मी पूर्ण आवाज दिलेला, पण आता माईकच चालू केलेला नव्हता, त्यामुळे आता पुन्हा मला साईडनं आवाज द्यायला लागला आहे। लोटक्यांना पहिल्यांदा असा लाल दोरा बांधून घ्यायचा आणि नवीन आणल्यानंतर, माझ्याकडं जुनी होती पण जुनी वापरायची नसतात म्हणतात, म्हणून मी परत पुन्हा जाऊन नवीन आणलेली। आणि असा लाल दोरा बांधून घेऊन मग हळदी कुंकू लावून पूजा करायला घेतली। साहित्य तुम्हाला आता मी सगळं दाखवलं, त्यात वरणा, शेंगा, ऊस, परत तिळगुळ, तिळाची वडी, बोरं आणि गाजर, हरभरे, सगळं आपल्याला आता सुगड पूजेला लागते ते सगळे पूजेचं साहित्य घेऊन मग मी पूजेला सुरुवात केली। पूजेला सुरुवात करताना व्हिडिओ करायला म्हणजे बाजूला साईडला ठेवायला आणि मग तुम्हाला ते दिसणार नाही, म्हणून मी यांना सांगितलं जरा वरनं पकडून व्यवस्थित जरा माझी पूजा दाखवा। आणि उभा राहूनच मला पूजा करायला लागत असतं, त्यामुळं तुम्हाला पूजा मी दाखवलेली आहे बघा। तर आपण आता संक्रांत म्हणजे काय म्हणजे पाहूया। संक्रांत म्हणजे संक्रमण किंवा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणे, याला आपण संक्रांत म्हणतो। विशेषतः जेव्हा सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो, हा एक सण जो थंडीच्या महिन्यात येतो। आणि यापासून सूर्याचं उत्तरायण ज्यावेळी सुरू होतं, म्हणजे दिवस मोठा होतो आणि रात्र लहान होते। आणि नवीन धान्याची पूजा करून आपण निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, त्याला आपण संक्रांत असं म्हणतो। म्हणजे ज्योतिषीय भाषेत जर त्याला बघायला गेलं तर सूर्य मकर राशीत ज्यावेळी प्रवेश करतो त्यावेळा त्याला मकर संक्रांती असं आपण संबोधत असतो। ह्याचं खूप महत्त्व आपल्या संस्कृतीत, म्हणजे आपल्या भारताची संस्कृती आणि परंपरेनुसार आपण ह्या गोष्टी सगळ्या करत असतो। त्यामुळं मकर संक्रांतीचं खूप असं महत्त्व आहे आपल्याकडं। आणि आनंदात आणि समृद्धीत आपण हे सण साजरे करत असतो। प्रत्येकांच्याकडचे पद्धत वेगवेगळ्या असतात। कोण काल पूजा करत असते, आता काल मी भोगीची भाजी भाकरीचा तुम्हाला मी व्हिडिओ दाखवला। आणि आज संक्रांत, उद्या किंक्रांतीचं पण खूप एक वेगळं महत्त्व आहे, ते पण मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवते। पूजा करत असताना सगळ्या लोटक्यांना मी ज्यावेळी हळदी कुंकू लावून घेतलं आणि सगळं एक एक साहित्य मी त्यात ठेवून साईडला जी प्लेट जे ती वेगळी देतात ती त्यावर पण ठेवली तर चालतं, किंवा साईडला जरी पूजा केली तरी पण चालतं। त्यामुळे मी साईडलाच ती पूजा करून ठेवलेली आहे। आजची संक्रांतची मुहूर्त होता दुपारी 3 ते संध्याकाळी 6:30। वाहन कोणतं होतं तर आज वाहन वाघ होतं, उपवाहन घोडा, वस्त्र पिवळे, वय कुमारी आणि नाव मंदाकिनी। दिशा पूर्वेकडून पश्चिमेकडे ही संक्रांत जात आहे। आणि पिवळं वस्त्र आज परिधान केल्यामुळं आपण पिवळं वस्त्र परिधान करायचं नाही आहे। हातात गदा घेतलेला आहे, वासासाठी जाईचं फूल घेतलेलं आहे। म्हणजे ही सगळी माहिती जी मला मिळालेली आहे तेवढी तुम्हाला मी सांगत आहे। बाकी तामसिक कृत्य आपण टाळायचं, सवासणी पूजन करायचं, तिळगुळ वाटप करायचं, सगळ्यांना गोड जितकं देता येईल तेवढं द्यायचं आणि पूजा वगैरे करून घरात प्रसन्न वातावरण ठेवायला पाहिजेत आपण। आणि आमच्याकडं कशी पद्धत आहे, कोल्हापूरमध्ये जास्तीत जास्त सुगड पूजा झाली की ती झाकून ठेवली जाते। त्याचं कारण पण मला काय म्हणजे का झाकतात ते माहिती नाही, पण
पूर्ण पूजा झाल्यानंतर ती सुगड पूजा झाकायचं असतं. पूजा करत करतच मी जप वगैरे करतच होतो आणि लावलेला पण आता ह्यात रेकॉर्ड करून चालत नाही ना, नाहीतर मग यूट्यूबला आपला कॉपीराईट येते म्हणून तो आवाज तुम्हाला येत नाही आहे. अजून एक गुड न्यूज पण तुम्हाला द्यायची होती, म्हणजे मुलगीचं पण आता साखरपुडा वगैरे मी करणार आहे. मुलगा कोण आहे, कुठला आहे? मुलगीचं शिक्षण झालं LLB, पण तिनं तिच्या विचारानुसार तिला वाटते की तिच्या आयुष्यात येणारा व्यक्ती हा म्हणजे कोणी असं, म्हणजे तिनं काय विचार करून पसंत केलं मला माहीत नाही, पण तिचं म्हणणं आहे की तिच्या आयुष्यात येणारा व्यक्ती हा शेती करणारा आणि शेतकरीच असावा, किंवा त्याचा काय साईड बिझनेस वगैरे आहे तो करणारा, आणि मुळात म्हणजे तो बीडचा आहे. आणि आता हे 5वं वर्षात तिनं मला एवढा मोठा धक्का दिला आहे की आता मला माहिती नाही मला पुढं काय करायचं आहे. पण तिची इच्छा, तिनं जे पसंत केले ते व्यक्तीशी मी बोललेले, भेटलेले, त्यांच्या आईवडिलांशी बोलणं भेटणं झालेलं आहे. पण तुम्हाला आत्ता मी ही संक्रांती दिवशी गुड न्यूज सांगत आहे, कारण लवकर म्हणजे आता ह्या वर्षीच तिचा मी साखरपुडा वगैरे करणार आहे. आणि तुम्हाला पण मी तो मुलगा काय आहे, कसा आहे, माझी मुलगी, ते सगळे व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहे. पण मुलगीचा निर्णय योग्य आहे काय, असं तुम्हाला काय वाटतं की तिचं शिक्षण इतकं झालं आहे आणि मुलगा शेतकरी जर असेल तर काय प्रॉब्लेम आहे? तिला असं वाटतं की तिचा निर्णय हा योग्य आहे. आम्ही पण बघितलं आहे, आम्हाला पण काय, मला म्हणजे असं वाईट काय वाटत नाही, पण असं इतका लांब आणि बीड म्हणजे किती चर्चेत आहे आता सध्या, ह्याची खूप भीती वाटते. तरी पण सगळं बघून आणि करून देणार. आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.